आलू टोकरी चाट। कटोरी चाट करायला आपल्याला कटोरी करायची आणि ती आपल्याला बटाट्याची बनवायची। तर इथे मी बटाटे किसून घेतलेत आणि ते पाण्यात ठेवलेले आहेत कारण ते काळे पडणार नाही म्हणून। आता आपण हे बटाटे इथून घेऊया आणि ह्याच्यातलं सगळं पाणी असं निथळून घ्यायचं आहे आणि ते ह्यात घालूया। जेवढे ड्राय करता येईल तेवढे ड्राय करायचे। अगदी तुम्ही कॉटन फडक्यावर वगैरे असं पण जर घातलं सुकायला तरीही चालणार आहे। आता आपण ह्यात घालूया 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर कारण ती टोकरी असेल तरी त्याला चव आली पाहिजे, आणि मीठ चवीप्रमाणे। आणि आता हे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। प्रत्येक त्या बटाट्याच्या किस जो आपण केलेला आहे त्याला तो कॉर्नफ्लॉवर आणि हा लागला गेला पाहिजे। आता हे सगळं व्यवस्थित लागलं गेलेलं आहे। आता आपण हे 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये असंच ठेवून द्यायचं आहे, थोडंसं ते बाइंडिंग झालं पाहिजे। तर आपण हे असंच ठेवूया फ्रीजमध्ये। आलू टोकरी म्हटल्यावर आपण जनरली टोकऱ्या काय करतो, एक तर विकत आणतो किंवा मैद्याच्या किंवा गव्हाच्या पिठाच्या एखाद्या स्टीलच्या पेल्याला असं साईडने लावून तो आपण डीप फ्राय तेलामध्ये तळतो। तर आता आपण काय करणार आहोत, हे बटाट्याची करायची म्हणून मी बटाटा हा किसून घेतलेला आहे आणि तो आता मी चाळणीत घालणार आहे। एकदम सोपा उपाय आहे। तर आता आपण बघूया। तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेले आहे आणि सुरुवातीला आपण काय करायचे, ही चाळणी जी आहे ती ह्याच्यात थोडीशी डीप करायची जेणेकरून ते सगळीकडे ते तेल लागलं गेलं पाहिजे, नाहीतर मग ते चिकटून राहतं चाळणीला जो आपण बटाटा घालणार आहे तो। आणि हा बटाटा इथूनचा घ्यायचा आहे आणि अशा वेळेला तुमचं तेल जे आहे ते एकदम कडक पाहिजे। अशा प्रकारे एक आपण सगळं हे सारण छानपैकी लावून घेतलेलं आहे। ही चाळणी पण ह्याच्यात अशी सगळी बुडवून घ्यायची आहे आणि ही ह्याच्यावर ठेवायची अशी आणि अशी दाबून घ्यायची आहे। चांगलं तेल तापलं पाहिजे, मगच आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे। आता ही गाळणी आपण ह्यात घालणार आहोत आणि हे तेल ह्याच्यामध्ये सोडायचं आहे मधनं। अजून हे शिजलेलं नाही आहे, पूर्ण शिजून द्यायचं त्याला। ही टोकरी छानपैकी क्रिस्पी झाली पाहिजे। आता ही झालेली आहे टोकरी। आता आपण ही काढून घेऊया। गरम गरम असतं आणि गाळणी पण गरम होते, त्यामुळे अगदी अलगद हाताने करायचं आहे। पूर्ण तेल निथळून द्यायचं आहे। सध्या असंच ठेवायचं आहे। वरची चाळणी काढून टाकायची आहे आणि ही अशी उपडी करायची आहे, म्हणजे ह्याच्यातलं जे काय आहे ते निथळून जाईल आणि ह्याला वरून थोडंसं टॅप करायचं आहे की ती आपोआप सुटते। बघा ही छानपैकी निघालेली आहे। अशी एक टोकरी झाली आहे, तशा बऱ्याच मी टोकऱ्या करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्या सगळ्या टोकऱ्या करून झालेल्या आहेत। आपण काढून घेऊया आणि आता ही उपडी टाकूया। तेल निथळून द्यायचं त्याचं मस्तपैकी। 3 बटाटे किसून घेतलेले, त्याच्यात माझ्या 7 टोकऱ्या झालेल्या आहेत। म्हणजे जर संध्याकाळी तुम्हाला चाट खायचा असेल तर सकाळी तुम्ही ह्या टोकऱ्या करून ठेवायचा, त्याचा काहीही प्रॉब्लेम होत नाही। आता इथे मी काबुली चाट करते आणि इथे मी काबुली चणा उकडून घेतलेला आहे, तर तो आपण ह्यात घालूया। आणि आता हे थोडेसे ना आपण हातानेच असे थोडेसे दाबून घ्यायचेत, मॅशरने अगदी जास्तच होईल म्हणून थोडे थोडेच घ्यायचे, सगळे नाही करायचेत। आता हे झालेले आहेत। आता ह्यात आपण सगळे जे बाकीच्या पावडर आहेत ते घालून घेऊया मसाल्याच्या। थोडंसं मीठ घेऊया, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, रेड चिली पावडर 1 टीस्पून, धणा जिरा पावडर 1 टीस्पून, 1 कांदा बारीक चिरलेला, चाट मसाला अर्धा टीस्पून, 1 टीस्पून लिंबाचा रस, कोथिंबीर, चिंच गुळाची चटणी घेतली ती घालूया 1 टीस्पून, आणि इथे हिरवी चटणी घेतलेली आहे ती घालूया 1 टीस्पून। आता हे सगळं मिक्स करायचं आहे। चटण्या मी आधीच घातलेल्या आहे, म्हणजे ते मिक्स करून ते सगळं व्यवस्थित त्या काबुली चण्याला लागत नाही। यात तुम्हाला दही पाहिजे तर तुम्ही दही घालू शकतात, बटाटा कुस्करून घालू शकतात, नुसता टोमॅटो कांदा घातला तरीही चालेल, तुमच्या आवडीवर आहे। कॉर्न घेतला तरीही चालेल। तर आता हे मिक्स झालेलं आहे। आता आपण ह्या ज्या टोकऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण हे भरून टाकायचे। आपण आता ह्याच्यावर हिरवी चटणी आणि चिंच गुळाची चटणी घालणार आहोत। चाट म्हटल्यावर चटण्या हे येणारच आहेत। तुम्हाला ह्याच्यावर शेव घालायचं असेल तर शेवही घालू शकतात, पण मला ह्याची टेस्ट अशीच आवडते म्हणून मी शेव घातलेली नाही आहे। आता आपण चिंच गुळाची चटणी टाकूया। तुम्ही ह्याच्यावर दही पण घालू शकतात, पण मग काय होतं ना की सगळ्या टेस्ट एकत्र होतात, मग त्याची जी टेस्ट आहे ती लागत नाही। आता थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर। येस, आपली
आलू टोकरी चाट तयार आहे. तर तुम्ही ही बनवायची इंटरेस्टिंग रेसिपी मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे आणि रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करायचं सबस्क्राईब. आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दही पापडी चाट. दही पापडी चाटसाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पापडी, आणि ती मी ऑलरेडी आणलेली आहे, तुम्ही विकत आणू शकता. आता काय करायचं, 1 वाटी साधारण सगळी मिक्स कडधान्य घ्यायची, 2 दिवस छान भिजत घालायची आणि मग त्याच्यातलं पाणी काढून त्याला मोड येऊन द्यायचे. मोड आलेली कडधान्य साधारण 2 शिट्ट्या देऊन सेमी कुक करून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, जिरा पावडर साधारण पाव चमचा, काळी मिरी पावडर पाव चमचा आणि चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये सेंधव मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मी बटाटे घेतलेत, साधारण 3 मध्यम आकाराचे बटाटे होते, ते शिजवून घेतलेले आहेत, सालं काढलेली आहेत आणि अशा प्रकारे त्याचे काप करून घेतलेले आहेत. त्याला काय करायचं आहे, आपण सेंधव मीठ घ्यायचं आहे, ते त्याच्यामध्ये घालायचं आहे. हे छान मिक्स करून घेऊया. छानपैकी मीठ या सगळ्या बटाट्याला लागतं, त्याच्यामुळे हे फोकनी आपल्याला मिक्स करायचं आहे, चमच्यानी करू नका, नाहीतर बटाटे पूर्ण तुटतील. आता तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दही घ्यायचं आहे. आता आपल्याला 1 बोल दही घ्यायचं आहे, छानपैकी ते फेटायचं आहे. पण त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, मी इथे 2 मोठे चमचे पिठी साखर घेतलेली आहे, ती सगळी ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि हे छानपैकी आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे. छान हे दही फेटून घेतलेलं आहे. आहा, मस्त असं गोड आंबट असं दही झालं पाहिजे. आता मंडळी काय आहे माहिती आहे का, ही मी चटणी घेतलेली आहे, ही गोड चटणी आहे. फक्त काय करायचं, 1 बाउल साधारण आपल्याला गूळ घ्यायचा आहे, तो पॅनमध्ये छानपैकी शिजवत ठेवायचा आणि त्याच्याच बरोबर 1 वाटी आपण खजूर घ्यायचे, तेही त्याच्यात मिक्स करून घ्यायचे. फक्त खजुराच्या बिया काढायला विसरू नका. आणि मग ते सगळं एकजीव झालं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर, की आपली ही छान खजुराची चटणी तयार होते, जी गोड आणि मस्त थोडीशी स्पायसी असते. आणि ही जी दुसरी चटणी आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर 1 छोटी वाटी चण्याची डाळ घ्यायची, ती थोडीशी रोस्ट करून घ्यायची. त्याच्यामध्ये 4 ते 5 बेडगी मिरच्या घ्यायच्या, त्या भिजत ठेवायच्या गरम पाण्यामध्ये आणि त्या सोक करून त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन चण्याची डाळ, त्याच्यानंतर बेडगी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या, झणझणीत तिखट अशी चटणी झाली पाहिजे, अशी ही चटणी तयार करून घेतलेली आहे. दही पापडी चाटसाठी काय करायचं आहे, जेव्हा आपण ही पापडी घेतो तेव्हा दही तयार आहे, दह्यामध्ये ही डिप करायची छानपैकी आणि मग ह्या प्लेटवरती ठेवायची आहे. या सगळ्या अशा डिप करून छानपैकी अशा असेंबल करायच्या. आणि आता काय करायचं आहे, जो बटाटा आपण थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, सेंधव मीठ, ते सगळे स्लाइसेस असे छानपैकी अरेंज करायचे. बटाटे अरेंज करून झालेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर सगळे मिक्स स्प्राउट जे आहेत ते छानपैकी अरेंज करून घेऊया. या मिक्स स्प्राउटमध्ये आपण वाटाणे, काबुली चणा, राजमा, मूग, मटकी असे सगळे प्रकार घेतलेले आहेत. त्याच्यामुळे जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते सगळे घ्यायला लक्षात ठेवा. मिक्स स्प्राउट झालेत. आता काय करायचं आहे, थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी तिखट डाळ ती आपण त्याच्यावरती घालूया. छानपैकी त्याच्यावरती दह्याचा लेयर, भरपूर दही घालायचं आहे. आणि आता मस्तपैकी त्याच्यावरती गोड आणि तिखट चटण्या मस्तपैकी घालायच्या. अजिबात कंजूसगिरी करायची नाही, भरपूर चटणी घालायची आहे, फ्लेवर छान लागतो.
आता त्याच्यावरती चाट मसाला, थोडीशी त्याच्यावरती भुरभुरायची आमचूर पावडर आणि आता लिंबू आणि आता थोडेसे शेंगदाणे, आणि आता डाळ, आता त्याच्यावरती बारीक शेव, आता डाळिंबाचे दाणे आणि अगदी शेवटचा इन्ग्रेडियंट म्हणजे कोथिंबीर. मुलांच्या नावाखाली तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटलं की नाही हा पदार्थ पाहून, हा कळवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, रुचकर मेजवानी हा आपला चॅनल सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि त्यावरतीच कमेंट करायची आहे. मी शेफ तुषार प्रीती देशमुख आज तुमची इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवते आहे एक कचोरी. त्याचं नाव आहे राज कचोरी. राज कचोरी बनवायचं म्हणजे आपल्याला डो बनवायला लागेल. पीठ मळायचं आहे. त्यासाठी आपण घेऊया 1 कप मैदा आणि 1/4 कप रवा. ह्यात घालायचं आहे थोडंसं मीठ. मैदा, रवा आणि मीठ घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे. ह्यात आपण पाणी घालूया आणि थोडंसं कडक मळून घेऊया. एकदम थोडंसं पाणी घालूया आणि असं छानपैकी मळून घेऊया. बघा कडक मळते मी, कारण ती कचोरी आहे, छान फुगली पाहिजे आपली. आणि आता हे मी मळते तोपर्यंत मी काय करते की तेल तापत ठेवते. ह्याच्यात तेल वगैरे काहीच घालायचं नाही आहे तुम्हाला, फक्त रवा थोडासा भिजला गेला पाहिजे म्हणून आपण ह्याला 5 ते 7 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आपण आता ह्याचे छोटे छोटे गोळे करूया आणि त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. तर आधी गोळे करूया आपण. आणि आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. छान असं भिजलं गेलेलं आहे ते. लाटताना पण बघा मैद्याची वगैरे काही गरज लागत नाही. साधारण एवढी पुरी ठेवूया आपण. आणि तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठी करायची असेल तर करू शकतात किंवा छोट्या छोट्या पण तुम्ही करू शकतात. आता मी हे जे मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 10 कचोऱ्या होतात, पण तुम्हाला छोट्या करायचं असेल तर त्याच्यामध्ये 15-16 पण होणार. आणि छोट्या खूप दिसतात पण छान आणि 1 बाईट खायला पण छान लागतं. पण आपण आज राज कचोरी करतोय त्यामुळे ती मोठीच व्हायला पाहिजे. तर सध्या मी 4 केलेत, बाकीच्या मी नंतर करणार आहेत. गरम गरम राहतील. तर आता आपण ह्या तळून घेऊया. तेल तापलंय का बघूया. यातलं थोडंसं पीठ काढून बघते मी तापलंय का ते. येस, तेल तापलेलं आहे. आता आपण ही पुरी टाकूया ह्याच्यामध्ये. एक एक करूनच पुरी तळायची आहे. बघा कशी मस्तपैकी छान अशी फुगली आहे आणि हिला गोल्डन ब्राऊन वरती काढायची आपल्याला. एका साईडनी झाल्यावर आपण दुसऱ्या साईडनी पण छानपैकी तिला करून घेणार आहोत. अशा ह्या रंगावरती आपल्याला त्या तळायच्या आहेत. आता आपण ह्या काढून घेऊया. छान असा दोन्ही साईडनी मस्तपैकी त्या लालसर झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपण बाकीच्या राज कचोऱ्या तळून घेऊया. अशा प्रकारे 5 पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. या पुऱ्या थंड होऊन द्यायच्यात, तोपर्यंत आपण आतलं स्टफिंग बनवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये जे स्टफिंग भरणार आहोत ते मी बटाट्याचं भरणार आहे, कारण जनरली बटाटा सगळ्यांना आवडतो. पण कोण कोण ह्याच्यामध्ये सफेद जो वटाणा असतो तो टाकतात किंवा चणे टाकतात किंवा मूग टाकतात उकडून. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. प्रत्येकाची स्टाईल ही वेगवेगळी असते. मी जिच्याकडनं शिकलेली आहे तिने मला सांगितलं बटाटे घाल म्हणजे सगळ्या मुलांना आवडतात. तर आपण घेऊया. इकडे मी 3 बटाटे घेतलेले उकडलेली, सालं काढलेत आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले ते घालूया. धणा पावडर घालूया 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, रेड चिली पावडर 1 चमचा, सेंदो मीठ घेतलेलं इकडे मी ते थोडंसंच घालायचं आहे आणि साधं आपलं मीठ आहे ते 1 चिमूट आणि कोथिंबीर.
हे आपण सगळं मिक्स करायचंय जेणेकरून हे सगळे त्या बटाट्याला लागलं पाहिजे. आता हे मिक्स झालेलं आहे, आपण हे बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला कचोरी स्टफ करायला घ्यायची आहे. त्यामुळे आपण एक अशी कचोरी घेऊया मस्तपैकी, तशी मध्ये फोडायची आपल्याला. बघा बाहेरच्या ज्या विकतच्या असतात त्या कशा असतात, जाड असतात. आपल्या ह्या कशा मस्त पातळ आणि छान झालेल्या आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडेसे बटाटे, हे स्टफिंग घालायचं आपल्याला. आता ह्यात आपण घालूया दही. दही मस्तपैकी छान फेटून घेतलेलं आहे, साखर वगैरे त्यात काही घातलेलं नाही आहे, पण गोड दही आहे. त्यानंतर इथे मी बनवले चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी. ह्या दोन्ही चटणी जर तुम्हाला करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळणार आहे, कारण मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर आपण चिंचेची चटणी घेऊया आणि ह्याच्यावरती आपण घेऊया हिरवी चटणी. अनारदाणा घालूया, लागतात पण छान आणि दिसतात पण छान. आता आपण ह्याच्यावर शेव घालणार आहेत आणि वरून कोथिंबीर आणि थोडासा जे आपण डाळिंब घेतलेले आहेत ते वरती डेकोरेशनसाठी थोडंसं तुम्ही घालू शकतात. मी ही जास्त एकदम भरभरून कचोरी भरलेली नाही आहे, कारण खाताना खूप त्रास होतो. तर तुम्ही पाहिजे तेवढीच भरा. आणि आता ही एक कचोरी झाली, अशा आपण सगळ्या भरून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्या राज कचोऱ्या भरून झालेल्या आहेत. राज कचोरी तयार आहे. जेवढी टेम्पटिंग दिसते तेवढीच ती करायला सोपी आहे. त्यामुळे तुम्ही करायची आहे, कमेंट्समध्ये कळवायचे. आणि हे सगळं कुठे शक्य असतं, फक्त रुचकर मेजवानीवर. त्यामुळे जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज आपण पाहणार आहोत भाकरी चाट. चला तर मग तयारी करूया. भाकरी चाट बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा भाकरी बनवून घ्यायची आहे. पण आज ती आपण शेकणार नाही आहोत, तर छोट्या छोट्या पुऱ्या करून आपण तळून घेणार आहोत. त्यामुळे पहिल्यांदा मी हे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स पीठ आहे, ते प्रमाण लिहून घ्या. 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं छानपैकी आणि हे पीठ असं एका बाउलमध्ये घ्यायचं. ते एक बाउल पीठ आपण आता डिरेक्टली ह्या मोठ्या बाउलमध्ये घेऊया. थोडंसं पीठ मी हे ठेवणार आहे, कारण आपल्याला लाटण्यासाठी हे पीठ लागेल. ओवा 1 मोठा चमचा छानपैकी क्रश करूया आणि मग या पिठामध्ये तो मिक्स करूया. कोथिंबीर 1 छोटी वाटी बारीक चिरलेली, आमचूर पावडर 1 टीस्पून, 1 छोटी वाटी बारीक चिरलेला पुदिना, चवीनुसार मीठ. सो पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, कोरडं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सो आपल्याला फक्त आता 1 चमचा ह्याच्यामध्ये तेल मिक्स करायचं आहे. तर थोडं थोडं पाणी मिक्स करूया त्याच्यामध्ये आणि छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा थोडंसं तेल. सो हे पीठ छान मळून झालेलं आहे. आता काय करायचं आहे, की आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पण त्या अगोदर काय करूया, गॅस ऑन करूया. तेल तापत ठेवलेलं आहे. पोळी लाटून घ्यायची आहे आणि छान त्याच्या ज्या छोट्या छोट्या आपण पुऱ्या करणार आहोत त्या तळून घ्यायच्या. पण त्या कशा, त्या मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आपल्याला ह्या भाकरी लाटून घ्यायच्या आहेत. खूप जाड करायच्या नाही आहेत आणि खूपही पातळ करायच्या नाही आहेत. अशी ही लाटून घ्यायची आहे छान. आणि काय करायचं आपल्याला, की जसं आपण शेवपुरी खातो की नाही, ते छोट्या छोट्या पुऱ्या असतात, तशाच पुऱ्या तयार करायच्या. त्यामुळे मी काय केलंय, छोटीशी वाटी घेतली आहे, त्याला एज आहेत, त्यांनी आता आपल्याला छान ह्या पुऱ्या करून घ्यायच्या. साधारण एका पोळीमध्ये 5 ते 6 अशा पुऱ्या होतात. आता काय करायचंय, की हा काटा घ्यायचा, त्याला छान असे थोडेसे पिक करायचे. हे का करतो आपण, जेणेकरून ना आपण तळताना ह्या पुऱ्या फुगू नये.
कारण आपल्याला शेवपुरीसारखे हे अरेंज करायचे आहेत आणि म्हणूनच आपण याला भाकरी चाट म्हटलेलं आहे. आता खरं तर ही एक प्रोसिजर होणार आहे, पुढे तर खरी गंमत आहे. सो अशा या सगळ्या त्या प्लेटमध्ये काढूया आपण. सो सगळ्या पुऱ्या आपण करून घेतलेल्या आहेत. आता सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. सो ह्या सगळ्या पुऱ्या काढून घेऊया. सो ह्या तयार आहेत आणि बाकीच्या सगळ्या आपण तळून घेऊया. भाकरी चाट बनवण्यासाठी भाकरी जी आहे ती आपण बनवून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचंय, एका बोलमध्ये मी थोडंसं दही घेतलेलं आहे, छान फेटून घेतलेलं आहे. आता त्याच्यात काय काय मिक्स करायचंय ते बघा. 2 चमचे मुळा किसलेला, बारीक चिरलेला टोमॅटो 2 चमचे, बारीक चिरलेला कांदा 2 चमचे, मुळ्याची पानं मी 8 ते 10 पानं घेतली होती, छोटी छोटी बारीक चिरून घेतलेली आहेत, ती सगळी याच्यात घालायची आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर साधारण 1 चमचाभर, बारीक चिरलेला पुदिना 1 चमचाभर, चाट मसाला पाव चमचा, चवीनुसार मीठ. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सो कोशिंबीर तयार आहे. असं तुम्हाला वाटत असेल, पण खरं तर खरंच तुम्ही कोशिंबीर म्हणून खाऊ शकता. पण आता आपल्याला ह्याचा भाकरी चाट बनवायचा आहे. सो ह्या सगळ्या पुऱ्या ठेवलेल्या आहेत आपण प्लेटवरती. आता काय करायचंय, चीज, स्लाइस चीज आहे ते कापून घेतलेलं आहे. एक स्लाइस छोटे छोटे या पुरीवरती बसतील इतके कापून घेतलेत, ते त्याच्यावरती अरेंज करूया. सो हे सगळे चीज स्लाइस आपण ह्या पुरीवरती ठेवून घेतलेले आहेत. आता काय करायचंय, तर आपल्याला जी आपण ही कोशिंबीर मुळात तयार करून घेतली आहे ती सगळ्यावरती आपल्याला छानपैकी. माझ्या आईचं एक स्वप्न होतं की तिला स्वतःचं एक रेस्टॉरंट हवं होतं. ते पूर्ण करण्यासाठी मी अनेक पदार्थ इनोव्हेट केले, ते मी करायलाही लागलो. पण हे करत असताना मी लहान मुलांना शेफच्या माध्यमातून प्रशिक्षण द्यायला लागलो. आणि ही लहान मुलं आता स्वतः अनेक पदार्थ इनोव्हेट करतात, पण नुसते इनोव्हेट करत नाही, तर त्यांना देखील शेफ होण्यासाठी आज ते प्रशिक्षण घेत आहेत. ह्याच्यातच खरं तर मला आनंद वाटतोय. कॉर्नचे दाणे जे आपण वाफवून घेतलेले आहेत याच्यावरती ठेवायचे. डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे, ग्रीन चटणी, गोड चटणी, तिखट डाळ, शेव, चाट मसाला आणि अगदी शेवटी थोडीशी कोथिंबीर. मंडळी, हा भाकरी चाट कसा झालाय हे आम्हाला नक्की कळवा. पण कळवण्यासाठी तुम्हाला रुचकर मेजवानी हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि त्यावरच कमेंट करायचं आहे. आज आपण बघणार आहोत पावभाजी कटोरी चाट. सुरुवात करूया. सर्वात प्रथम भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या मी इथे घेतल्यात. यामध्ये मी 2 गाजर घेतलेत, अर्ध बीट घेतलंय, अर्धी कोबी घेतली आहे, कोबी म्हणजे पत्ता गोबी घेतली आहे, त्यानंतर 2 बटाटे घेतलेत आणि सिमला मिरची 2 घेतल्यात. त्या आता मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. कुकर मी ऑलरेडी ठेवला आहे आणि त्यामध्ये पाणी सुद्धा घातलंय. गॅस ऑन करूया. आता आपण हे यामध्ये घालून घेऊया. आणि हो, यामध्ये मी 2 टमाटे बारीक चिरून सुद्धा घातलेत. कुकर लावून झालाय. आता आपण वाट बघूया एक 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत. आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यात. आता आपण त्याला थंड व्हायला बाजूच्या गॅसवर शिफ्ट करूया, कारण तोपर्यंत आपण
ब्रेडचे क्यूब्स करून घेतले ते भाजून घेणार आहोत. मी पॅन ठेवते त्यासाठी अगोदर. गॅस ऑन करून घेऊया आणि इथे मी ब्रेडचे क्यूब्स करून घेतलेत अगोदरच. आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया, 1 ते 2 चमचे, आणि त्यावर आपण ब्रेड क्यूब्स ठेवूया भाजण्यासाठी. आता जोपर्यंत आपले ब्रेड क्यूब्स भाजले जातात तोपर्यंत आपण कुकर उघडून घेऊया. आपल्या भाज्या छान नरम शिजल्यात. एक 5 मिनिटं आपण वाट बघूया आणि मॅशरने मॅश करून घेऊया. तोपर्यंत माझे ब्रेड क्यूब सुद्धा झाले असतील. आपण त्याला पलटी करून घेऊया. आता आपले ब्रेडचे तुकडे छान गोल्डन ब्राऊन झाले एका साईडने. आता दुसऱ्या साईडने पण होऊ देऊया. तोपर्यंत मी भाजी मॅश करून घेते. आपली भाजी सुद्धा छान मॅश करून झाली आहे. ब्रेड सुद्धा छान भाजल्या गेलेत आणि मी दोन्हीचा गॅस सुद्धा बंद केला. आपण ब्रेडचे तुकडे प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण आपल्या भाजीच्या फोडणीची तयारी करून घेऊया. मी कढई घेऊन आलेच. गॅस मी ऑलरेडी ऑन केला. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत इथे 1 चमचा बटर आणि 1 ते 2 चमचे तेल घालायचे. सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत थोडा कांदा. अर्धा कांदा चिरून जेवढा होईल तेवढा, कारण आपल्याला बाकीचा हा चाटवर घालायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आले लसणाची पेस्ट, जी इथे मी अर्धा चमचा घेतली आहे. मिक्स करून घेऊया एकदा छान. आता आपण यामध्ये आपले बाकीचे मसाले घालणार आहोत. इथे मी हळदी घेते, अर्धा चमचा घालूया. तिखट घालूया आपण इथे 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत धनेपूड, ती पण मी इथे अर्धा चमचा घेते. त्यानंतर गरम मसाला घालणार आहोत, अर्धा चमचा घेऊया. आता आपण यामध्ये घालूया पावभाजी मसाला 1 ते 1.5 चमचा, अर्धा लिंबाचा रस, आणि आता आपण याला एक छान मिक्स करूया. मसाला आता आपला छान भाजून झालाय आणि एकजीव झालाय. आता आपण यामध्ये ही मॅश केलेली भाजी घालूया. आता आपण यामध्ये मस्त भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत. जवळपास 1 वाटी कोथिंबीर आपल्याला इथे घालायची आहे. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत चवीपुरतं मीठ, आणि आता एक छान मिक्स करून घेऊया परत. आता आपलं छान मिक्स करून झालंय. आता आपण यामध्ये टाकणार आहोत बटर आणि 2 मिनिटं आपण वाफ येऊ देणार आहोत. हे मी इथे घातलं बटर आणि इथे लावते झाकण, आणि आता 2 मिनिटं वाट बघूया. वा, मस्त सुगंध आलाय अगदी. आता मी गॅस बंद करते आणि आता आपण आपल्या कटोरी चाटची तयारी करूया. त्यासाठी मी इथे घेतल्यात कटोरी. या बाजारात अगदी इझिली अवेलेबल असतात वेगवेगळ्या आकाराच्या. आता आपण यामध्ये आपली चाटची तयारी करून घेऊया. सगळ्यात अगोदर मी इथे जे आपण ब्रेड भाजून ठेवले होते ना, ते आपण यामध्ये घालणार आहोत. पावभाजी आहे त्यामुळे आपल्याला पाव घालणं अगदी महत्त्वाचं आहे. पण मी इथे पावाच्या ऐवजी ब्रेड घेतलाय. तुम्ही पावसुद्धा घेऊ शकता छोटे तुकडे करून. आता आपलं हे ठेवून झालं. आता आपण यावर भाजी घालणार आहोत. आता इथे आपली भाजी घालून झाली. आता आपण त्यावर कांदा घालूया थोडासा. कांदा झालाय घालून. आता आपण यावर शेव घालूया. शेव सुद्धा आपले घालून झालेत. आता यावर आपण थोडे डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालूया. पहिले डाळिंबाचे दाणे घालून घेते. डाळिंबाचे दाणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुम्हाला आवडत असतील तर घाला. कोथिंबीर घालूया. आणि इथे तयार आहे पावभाजी कटोरी चाट. एकदा करून बघा आणि मला कळवा कसे झालेत ते. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत राहा रुचकर मेजवानी. कोल्हापुरी कॉर्न चाट. या रेसिपीसाठी आपल्याला कॉर्न भाजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी हा स्क्यूअर लावून कॉर्न घेतला आहे. गॅसवरती एक जाळी ठेवली आहे आणि आपण आता गॅस ऑन करून हा कॉर्न भाजून घेऊया.
तुम्ही पाहिलं का हे कॉर्न मस्त भाजला गेला आहे. त्याला जळवायचं नाही आहे, पण मंद आचेवर त्याला असे टिपके येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता त्याचे आपण दाणे काढून घेऊया. मका हा भाजून घेतला आहे आणि त्याचे दाणेसं काढलेले आहेत. आता तो आपण बटरमध्ये टॉस करणार आहोत. तर घेतला एक पॅन, त्याच्यात जाईल बटर 1 मोठा चमचा, कॉर्न बटरमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. बटरमध्ये सॉल्ट असल्यामुळे सॉल्ट तुमच्या चवीप्रमाणे घाला. आणि नावाप्रमाणे कोल्हापुरी मसाला मी 1 मोठा चमचा घातलाय. कॉर्न मस्त मिक्स झालाय मसाल्यात, तो आपण एका बोलमध्ये काढून घेऊया. त्यात जाईल बारीक कापलेला कांदा, त्यात जाईल कापलेला टोमॅटो, बारीक कापलेली हिरवी मिरची, त्यात घालूया आपण बारीक कापलेली कोथिंबीर. फ्लेवरसाठी आपण त्याच्यात पिळूया एक अर्धा लिंबू. आपण चाट मिक्स करूया. चाट छान मिक्स झालेला आहे. आता आपण त्यात थोडीशी भडंग घालूया, पण ही भडंग ती अगदी शेवटी सर्व करताना घाला, नाहीतर ती सॉगी होऊन जाईल. हा चटपटा चाट रेडी आहे. तुम्हाला माहिती आहे की कॉर्न हा सगळ्यांचा फेवरेट असतो, त्यामुळे हे पार्टी स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. तुम्हाला व्हेरिएशन करायचं असेल तर ह्याच्यात काकडी घाला किंवा सीझनमध्ये कैरी घाला. आता हा चाट आपण सर्व करूया. कोल्हापुरी कॉर्न चाट रेडी झालेला आहे. अशाच चटपट्या रेसिपीसाठी रुचकर मेजवानीला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.